स्वामी समर्थ. लाडू इकडे मोबाईल घेऊन बसलेली. आज पप्पांना तिच्या लेट झालेला यायला. तिला काय राहावे ना, ती मोबाईल घेऊन कॉल करून बघत होती. हॅलो पापा करत होती. दिवसभर पापा पापाच करत असते. आता वेळ झाला म्हटला, तिला काय राहावेच ना. घेतली मोबाईल आता कॉल करायला. आता काय ती खूपच कंटाळलेली. राहावे ना तिला आता. किरकिर चालू झालेली तिचं. म्हणून त्यांच्या इकडं तिकडं फेऱ्या चालू होत्या. नंतर मग एकदा आले पापा तिचे. झालं तिला आता पापा मिळाले की झालं. चिकटून बसली त्यांना. झालं पप्पांशी खेळ चालू तिचे. बसा म्हटलं तुम्ही. मी आता गरम गरम भजी करणार होते, मिरची भजी. तेच कसं गरम गरम केलं की जे खायला पण जात आहे, आणि थंड झालं की ते खायला जाणार नाही. मग मिरची स्वच्छ धुवून घेतली आणि कट करून घेतले. आणि मी पीठ पहिलाच तयार करून ठेवलेले. थोडा ओवा घातलेला, मीठ घातलेलं आणि बेसन पीठ. तेवढंच माहिती आहे मला, तेवढंच घातलेलं मी. आणि कसं सोडा थोडा घातला की फुगतात, आणि पहिलाच पीठ भिजवून ठेवलं तरी फुगतात म्हणतात. मी तसंच केलेलं. मग आता मिरची भजी झाली तयार. आता जेवून घेऊया म्हटलं, खूपच लेट झालेला. लाडूच्या पप्पांना पण जेवण दिलं. लाडू का इकडं काहीतरी कारभार करून ठेवते. पाणी सांडून ठेवलेली काहीतरी. आजकाल तिची खूपच मस्ती वाढली. थोडी जरी नजर काढली तरी काहीतरी कारभार करून ठेवते. नाहीतर कुठंतरी चढायचं वगैरे असं काहीतरी करते. नाहीतर खेळते ते तशी रडत नाही, पण कारभार करून ठेवते. डबल कामच लावते. एक सामान जाग्यावर ठेवत नाही, इकडं तिकडं करत असते सगळं. तिच्याशी बोलतच तिला खेळतच भांडी घासून घेऊया म्हटलं. ती कुठं करू देते. आणि पटपट सगळी भांडी घासून घेतली. भांडी पण तशी जास्तच पडलेली. कसं भांडी घासून झोपलं की बरं होतं, नाही तर सकाळी कुठं. आणि झाली भांडी वगैरे घासून झाली. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.